नमस्कार सेविका ताईंनो, जय शिवराय। आज आपण पाहणार आहोत की साठा नोंदणी कसा करायचा, पावतीवरील तो आपल्याला कसा टाकायचा आहे ते मी तुम्हाला सांगते। तर आता तुम्ही पाहू शकता की इथे ऑप्शन दिसत आहेत। मोबाईल क्रमांक सत्यापित करा, येणारा कार्ड, लाभार्थी बदल आणि त्याच्या बाजूलाच आहे साठा नोंदणी करा। साठा नोंदणी करा आपल्याला त्याच्यावरती जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला स्टॉक रजिस्टर असं नाव येईल। आल्यानंतर तुम्ही जो कच्चा आहार असतो किंवा पॅकेट असतात ते आपण दोघं प्रकारे इथे टाकू शकतो। तर आता आमच्याकडे आलेला आहे, पॅकेटमध्ये आलेला आहे THR, तो आपण इथे टाकणार आहोत। तर इथे प्लसचं बटन दिसतंय, आपल्याला तिथे जायचं आहे। तिथे गेल्यानंतर गर्भवती स्त्री, स्तनदा माता, मुले, तर असं आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आज दिनांक 6/8/2025 रोजी साठा आलेला आहे, तर तो आपण इथे नोंदवून घेऊया। आता मी आमच्या पावतीवर जो साठा आलेला आहे मी इथे तो टाकून घेत आहे। चला मग आता इथे आपण गर्भवती स्त्रीचा आमचा आलेला पॅकेट आहे जे मी टाकून घेत आहे। स्तनदा मातेचे पॅकेट आलेले आहे आणि 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील मुलांचे जे पॅकेट आले आहे ते मी काउंट करून इथे टाकून घेत आहे। असं टाकल्यानंतर आपल्याला ॲड स्टॉक असं नाव येईल। तिथे आपल्याला ॲड स्टॉक केल्यानंतर करून घ्यायचं आहे। आणि बघा तुम्ही पाहू शकता की स्टॉक रजिस्टर आपलं कंप्लीट झालेलं आहे। आपण अशा प्रकारे THR आपण इथे भरू शकतो। तसंच कच्चा आपण जो गरम ताजा शिजवत असतो शाळेमध्ये तोही आपण इथे भरू शकतो। बघा हा आता आपण भरलेला आहे, THR पॅकेटमध्ये जो आलेला आहे तो भरलेला आहे। आणि याच्या बाजूला आहे SCM गरम शिजवलेला आहार। याच्यावर टच केल्यानंतर आपण जो आपला साठा आलेला असतो तो पण इथे आपण त्याच प्रकारे आपण इथे भरू शकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।